पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। छान छान मुलं. या वहिनी, स्वागत आहे तुमचं. बसते. वेळ गेला प्रवासात. अरे असं भूत समोर आल्यासारखं काय बघताय तुम्ही माझ्याकडे? नाही म्हणजे वहिनी, तुम्ही अगदी अचानक आलात ना. कसं काय येणं केलं? अरे दिवाळीसाठी आले. आजी पाया पडत्या. मयुरी, अगं किती मोठी झालीस. सुंदर दिसतेस अगदी. काकू पाय पडते. हा अगं छबुडी. आमची छबुडी मात्र आहे तशी अगदी. इतके वर्ष झाली तरी काही बदल नाही तिच्यात. काय म्हणतायत आमचे जावई? ठीक आहेत की. आणि हे काय असं आमचं ध्यान झालंय? बुंदीचा लाडू. बुंदीचा लाडू आहे. आता बुंदीचा लाडू आहेस तू माझा, आणि ही माझी गोडंबी. बसा चला अभ्यासाला. जा अभ्यासाला बस. वहिनी, तुम्ही अशा अचानक न कळवता अशी दगदग करत का आलात? श्रेयस आला असता ना तुम्हाला न्यायला स्टेशनला. एकट्याच आलात? तब्येत कशी आहे तुमची? अगं मी दमून आलीये. मला काही पाणी बिणी विचारशील की नाही? का प्रश्न विचारून स्वतः दमशील? मी पाणी आणते. मी ठरवूनच आले होते की तुम्हाला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं. कालच सुमित आणि पल्लवी दोघही जण परत अमेरिकेला गेले. आता सणासुदीच्या दिवसामध्ये मी एकटी तिथे बसून काय करू? हो, मी ठरवलं, म्हटलं या वेळेला आपली दिवाळी डोंबिवलीला. बॅग भरली आणि आले निघून. काकू, तू दिवाळी सेलिब्रेट करायला इकडे आलीस? का नव्हतं यायचं? नाही तसं नाही, पण मला असं वाटत नाही यावेळी इथे दिवाळी होईल. म्हणजे? हा, म्हणजे आमच्या सोसायटीत ना फटाके फोडायला परवानगी नाहीये. यावर्षीच नवीन नियम काढलाय ना, म्हणून असं म्हणाली ती. बरं झालं नियम केलाय तो. प्रदूषणापासून पण मुक्ती. मी म्हटलं दिवाळीसाठी जायचंय, म्हणजे म्हटलं आधी 2 दिवस जावं मदतीला, म्हणून आजच निघून आले. माझ्या येण्याने कोणाला फारसा आनंद झालेला दिसत नाहीये. असं काही नाहीये. असं का म्हणता तुम्ही? नाही हो काकू, असं काही नाहीये. तुमच्या येण्याने आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झालाय. हो. काय ग, श्रेयस कुठे दिसत नाही? हा, मी त्यालाच फोन लावत होतो. काहीतरी कामात अडकलं असेल, येईलच. आता ते आधीसारखं नोकरीचं राहिलं नाही ना, त्याच्यामुळे त्याला केव्हाही जावं लागतं, केव्हाही येतो तो. काही नक्की नसतं त्याचं. अश्विनी, वहिनींसाठी गरम पाणी कर हातपाय धुवायला. हो. वहिनी, तुम्ही फ्रेश व्हा. हा लांबचा प्रवास करून आलात ना. मी ठेवते चहा तुमच्यासाठी. आई, मी ठेवते. हे बघ अश्विनी, तू चहा ठेव, पण मला गरम पाणी करायला ठेवू नकोस. आधीच एवढं उकडते. मी धुते साध्या पाण्यानेच, गार पाण्याने हात पाय. हा? आई तू थांब, मी करते चहा. बाबा, मला ना खूप टेन्शन आलंय. तुम्ही जरा फोन लावून बघा ना यांना. हा, लावतोय. पण मला काही कळत नाही का? वहिनी अशा अचानक इकडे दिवाळीत इथेच राहायचं म्हणतात. आपल्याकडे कसली आली दिवाळी? सगळं तर गमावून बसलोय.
उज्ज्वला, छान सुधारणा केली असो बाथरूम मध्ये. किती वर्ष झाली असतील ग मला येऊन इथे? 2-3 वर्ष तरी झाली असतील ना. मला वाटतं सुमितचं लग्न झाल्यावर एकदा आला होतात तुम्ही. बरोबर आहे. आता कसं छान वाटतंय. या वर्षीच्या दिवाळीला धमाल येणार अगदी. खड्ड्यात गेली दिवाळी. हा उठा तुम्ही, दिवाळी. चला आतमध्ये. What चला लवकर. दिवाळी? हा? बॅड दिवाळी. तू बस मी बस मी बस. अरे पाणी. अरे जयश्री काकू. अरे तू कधी आलीस? हा? कशी आहे? बरी आहेस ना? श्रेयस, दारू प्यायलायस तू? हे काकू सॉरी हा, मला माहित होतं तू येणार नाही तर मी जरा असं व्यवस्थित. पण तू कशी आलीस का? हा कशी आलीस तू? बरी आहेस ना? हा तू पाया पडा जरा. पाया पडतो ना. श्रेयस मी श्रेयस पाया पाया पडतो. श्रेयस. अरे पुरे झालं. पाया पडा पाहिजे ना. हो, हो. असं तर तुम्ही संस्कार. हो कशी आहेस तू? बरी आहेस ना काकू? ते राहून गेलं. पांड्या पांड्या कमी पांड्या या माझ्या जयश्री काकू सिनियर फॅमिली मेंबर विक्रोळीला राहतात. ईस्ट का वेस्ट मला माहित नाही पण राहतात विक्रोळीला राहतात. पांड्या नमस्कार कर. तिकडून काय करतो? नीट नमस्कार कर बाकून. काय प्रकार आहे सगळा? काका काका बाहेर चला सांगतो. काय म्हणतोस? काका त्या वारंगच्या ऑफिसमध्ये तमाशा झाला. श्रेयसला ऑफिसमधून धक्के मारून बाहेर काढलं. नंतर तो त्या सितारा बारमध्ये जाऊन बसला होता दारू प्यायला. तिथे पण लोकांशी भांडण केलं. तिथला बारवाला माझा मित्र होता म्हणून त्याने फोन करून मला कळवलं. मी वेळेवरती पोहोचलो म्हणून सगळं शांत केलं आणि त्याला लगेच तिकडे घेऊन आलो. नेमक्या घरी वहिनी पण आल्यात. काका आता काय करायचं? नाही तुझा मी बघतो. काही लागलं तर मला फोन करा. काकू बाकी कशी आहेस तू? बरी आहेस ना? हा बाबा असं म्हणत होते गुडघे वगैरे खूप दुखतात तुझ्या. हा बरी आहेस? मग तू इकडे काय आलीस? म्हणजे बरं वाटतं ना तुला? काय प्रॉब्लेम नाही ना? अरे माझी तब्येत बरी आहे. मी दिवाळीसाठी मुद्दाम आलेली आहे. पण तुझं हे काय असं चाललंय? तू काय करतोयस काही मला समजतच नाहीये रे. मलाही काय समजत नाहीये. श्रेयस हा? चल आज चल. अरे जयश्री काकू आलाय. थांबा ना जरा तुम्ही. प्रकाश भाऊजी, अहो हे काय आहे सगळं? हा काय असं करतोय? नंतर सविस्तर बोलतो मी तुमच्याशी. अरे नंतर कशाला? नंतर कशाला? आत्ता सांगून टाकूया सगळं. जयश्री काकू आत्ता सांगायला हवं की नाही? मग बरोबर की नाही? हा बघा अहो तुम्ही चला. हे रामराम माझ्यापासून रामराम. श्रेयस, हे काय वागणं आहे रे तुझं? भाऊजी, अहो हे सगळं काय चाललंय? काय करतोय हा असं? वहिनी मी तुम्हाला सगळं सांगते नंतर. नंतर कशाला? अरे आई असं काय करते? आज नाही उद्या तिला कळणारच नाही की नाही. मग आता सांगूया ना आपण. शी इज द सिनियर फॅमिली मेंबर ऑफ आवर फॅमिली. शी शुड नो एव्हरीथिंग यू नो. हा बरोबर की नाही गड्डू? मग सांगायला पाहिजे. जयश्री काकू तू काळजी नको करू. मी सगळं तुला व्यवस्थित सांगतो. श्रेयस काय झालं? ऐक ऐक माझं. तू आता सध्या बोलण्याच्या परिस्थितीत नाहीये. नंतर बोलूया चल. बाबा मी कुठल्याच परिस्थितीत नाहीये.
काहीच करण्याच्या परिस्थितीत नाहीये मी आणि तुम्ही सगळे पण नाही आहेत. बरबाद झालो आपण सगळे. हे काकू बरबाद. अगं उज्ज्वला हा काय म्हणतोय? अहो वहिनी खरंच काही नाही. हा? अरे, लहानपणापासून नाही ती मला शिकव खोटं नाही बोलत, स्वतः खोटं बोलत. हे आई खोटं बोलतोस तू डायरेक्ट? असं कसं काय नाही झालं? जय शिकागो 55 लाख रुपये गेले. 55 लाख रुपीज गॉन. 55 लाख? 55 लाख. काकू तू दिवाळी साजरी करायला आलीस ना इकडे? सॉलिड. मज्जा आहे ना दिवाळी साजरी करायला आली काय? आपण ना दिवे लावूया इकडे, इकडे सगळे दिवे लावूया, आतिषबाजी करूया, फटाके फोडूया, सगळ्यांना सांगूया श्रेयस वाघमारे बरबाद झाला, श्रेयस वाघमारे बरबाद झाला, श्रेयस वाघमारे बरबाद झाला रे. अरे मयूर, अरे मयूर इकडे इकडे. ते पंटा कुठे ते कलर त्या दिवशी करत होते? हा कलर, हा ते लाव इकडे लावून टाक सगळ्या. आणि हो गट्टू, अरे ते वकील साहेबांनी सगळ्यांना कपडे घेतले ना, ते घाला ना, घालून मिरवा सगळ्यांनी. हा सगळ्यांनी मिरवा, गोडधोड खा, बेसन लाडू खा, करंजा खा, अनारसे खा. चकली मला द्या, चकली मला पाहिजे, चकली मी खाणार. आपण सगळे सेलिब्रेट करूया. श्रेयस वाघमारेचा दिवाळा निघालं, श्रेयस वाघमारे बरबाद झाला, श्रेयस वाघमारे काय होऊन बसलं हे ऐन दिवाळीत? वहिनी सकाळी सुमीचा फोन आला होता तेव्हा तुम्ही त्याला काही बोलला नाहीत ना? नाही भाऊजी, मी एका शब्दाने काहीही बोलले नाही सुमितला. सांगण्यासारखं काय राहिलंय? सगळं गेलं. उज्ज्वला, उज्ज्वला अगं असा धीर सोडून कसं चालेल? होईल सगळं. भाऊजी मला एक कळत नाहीये, एवढं मोठं नुकसान झालं तरी आम्हाला काहीच कळवावंसं वाटलं नाही तुम्हाला? आम्हाला समजण्याच्या आता सगळं झाला. कुणाला सांगायचं आणि काय? जमीन अशी येते का हडप करता? त्या जामगावात असं होतं म्हणे. हे सगळं विचित्रच आहे बाई, असं कधी ऐकलं नव्हतं. काकू, जास्वंदाचं झाड दिसलं म्हणून एखादा प्लॉट घेतलाय असं तरी कधी ऐकलंयस का ग तू? काय जास्वंद? शिल्पी अगं काय परिस्थिती आहे आणि तू काय बोलतीयस? बाबा माझं तोंड बंद करून काय होणार आहे? जे काय नुकसान झालंय त्यासाठी शोधा म्हणावा आता खाणाखुणा. शिल्पी आता तू गप्प राहशील का बाई? श्रेयस तू फ्रेश हो, आपण जरा बाहेर जाऊन येऊ. माझ्या ओळखीचे एक बिल्डर आहेत, बघू त्यांचा काही सल्ला घेऊ आपण. मला कुठेही जायचं नाही. अरे विद्युत काय झालं? बाबा मला तुम्हा सगळ्यांना काहीतरी सांगायचंय प्लॉटच्या बाबतीत. जावई बापू, जयश्री काकू, कधी आलात? कालच आले. विद्युत काय झालं? प्लॉट संदर्भात काय डेव्हलपमेंट? होय बाबा, माझे सिनियर आहेत सबनीस सर. मी त्यांना जाऊन भेटलो, आपल्या केसबद्दल सगळी माहिती सांगितली. त्यांनी त्यांचे सगळे हाय लेवल कॉन्टॅक्ट वापरून या जागेच्या कन्स्ट्रक्शनवर स्टे ऑर्डर आणली आहे. स्टे ऑर्डर? म्हणजे आता या जागेवर कोणीही काहीही कन्स्ट्रक्शन करू शकत नाही. यू मीन ती लोक आता तिथे मंदिर पण नाही बांधू शकणार?
नाही. ही तर खूपच चांगली बातमी आहे विद्युत. हो ताई, त्यामुळे आता आपल्याला घाबरायचं काहीही कारण नाहीये. कोर्टाचा निकाल येईपर्यंत त्या जागेवर कोणीही बांधकाम करू शकणार नाही. पण जर निकाल आपल्या बाजूने नाही लागला तर? निकाल आपल्या बाजूनेच लागणार. याची गॅरंटी काय की निकाल आपल्या बाजूने लागला? श्रेयस, मी सरांना सगळे पेपर्स दाखवलेत. त्यांनी सगळी केस स्टडी केली आहे. जागेचे सगळे पेपर्स क्लिअर्स आहेत, त्यामुळे निकाल आपल्या बाजूनेच लागणार. त्यांनी मला सांगितले की अशा कोणत्याही रिलिजियस ग्राउंडवर, म्हणजे धार्मिक कारण देऊन, ते आपली जागा हिरावून घेऊ शकणार नाहीत. म्हणजे आता तो प्लॉट त्या मंदिर ट्रस्टला नाही जाणार? म्हणजे आपली जागा आपल्याला परत मिळेल? ताई, नक्कीच मिळेल. सबनीस सर स्वतःहून या केसमध्ये लक्ष घालतायत. कोर्टाचा निकाल आपल्या बाजूनेच लागेल, तू मुळीच काळजी करू नकोस. आर यू शुअर? येस श्रेयस, स्टे ऑर्डर माझ्या हातात आहे. अरे पण या स्टे ऑर्डरमुळे आपणही तिकडे काय बांधू शकत नाही ना? श्रेयस, तसंही ते मंदिर झालं असतं तरी आपण काहीच करू शकलो नसतो. निदान आत्ता तरी आपली जागा आपल्या हातात आहे. आई दुर्गेश्वरीची कृपा, पांडुरंगा असाच पाठीशी राहा. श्रेयस, आपल्याला ही ऑर्डर घेऊन आत्ताच्या आत्ता तिथे जावं लागेल. ठीक आहे, मी लगेच रेडी होतो, आलोच. थँक्स. मोठं काम केलंस या. केलं नाही, आत्ता आपल्याला तिथे जाऊन करायचंय. विद्युत, त्या जागेवर आपल्याला बोर्ड वगैरे लावावं लागेल का? हो बाबा, पण ती सगळी तयारी मी केली आहे. आता फक्त मी हजर असताना ही नोटीस आपल्याला तिथे जाऊन लावायची. जावई बापू, तुमच्यामुळे सगळं ठीक होईल आता. काकू, बाय द वे, तुमची तब्येत कशी आहे? ठीक आहे माझी तब्येत, पण काल रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही, काही सुचत नव्हतं. मी शबुडीकडे तुमची चौकशी केली बर का. चला अश्विनी, आता आपल्याला दिवाळीची तयारी करायला हरकत नाही बर का. श्रेयस, आता सगळीकडे रोषणाई, झगमगाट आणि भरपूर गोड धोड. करते ना. आई, मी सुरसुऱ्या लावू का? कुहू, तू आधी दिदूला मदत करते का? आपण नंतर बोलू. मग दीदूला मदत केल्यावरती लावून देशील सुरसुऱ्या? तू नंतर सांगितलं ना. चला संजू, उठा. चला संजू, जागा हो. अरे संजू, तू अजून तयार नाही झालास? संजू, हे बघ, अरे सूर्योदय व्हायच्या झाली पाहिजे अंघोळ, दिवाळी आहे. चल चल चल. पण मला सगळीकडे काय दिसतोय. अरे तू डोळे मिटलेत ना, मग काळोखच दिसणार, हो की नाही? आजी, सगळ्यात आधी गच्चीवर आपली सुरसुरी लागली पाहिजे आणि फटाके फोडले पाहिजे. पण हा तर अजून झोपेतच आहे. संजू पण आता पटकन तयार होणार. अगं अश्विनी, तेल उठलं काढून ठेवलंय ना याच्यासाठी. मी स्वतः अंघोळ घालणार याला. हो. चल. अरे अरे झोपेत न जागा हो. अरे इकडे बाथरूम आहे, चल. आई, उठण्याचा वास किती छान आहे ना. वहिनी छानच उठणं बनवतात. मला आठवतं ना, वहिनीने उठणं बनवायला घेतलं ना की घरभर अगदी घमघमाट सुटतो. वहिनींनी केलेल्या उठण्याचा वास आला ना, तेव्हा कळायचं आपल्याला दिवाळी आली म्हणून. खूप छान झालं काकू इथे आल्या. सणासुदीला पाहुणे घरात असले ना की घर कसं आनंदी वाटतं नाही. सगळ्यांबरोबर दिवाळी साजरी करायची म्हणून वहिनी इथे आल्या. आणि इथे जे काय सुरू होतं ना, मला तर धडकीच भरली होती बाबा. पण आई, आता विद्युतने केलंय ना सगळं व्यवस्थित? हो ग, पण त्याने केलं नसतं तर काय झालं असतं कोण जाणे. पण ठीक आहे, त्याच्यामुळे आता सण तर छानपैकी साजरा करू आपण. सोनू, आंघोळ करून ये रे बाहेर. काय ग हल्लीची मुलं, कोणाला उठणं नको, तेल नको. मला आणि दीदूला तर खूप आवडतं उठणं, हो ना दीदू? गुणाची ग माझी सोनू ती. अश्विनी,
अगं श्रेयस आणि शिल्पीला उठवलंस का? उजाडेल आता. त्याचा काही उपयोग नाही आजी. ते दोघही नेहमी उशिराच उठतात. तुम्ही उशिरा उठवता म्हणून उशिरा उठतात. मी बघ मुद्दामून सुमितला फोन करून सांगितलं लवकर उठ, दिवाळी आहे. अगं पण तिकडे आता मध्यरात्र झाली असेल ना? अगो बाई, लक्षातच ते आलो माझ्या.